कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेषे संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संता पायी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणे हेची करावी मिरासी तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू कलानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंड दंडवत तुमच्या संत चरणासी जेथे जावे तेथे कपाळ सरीशे लाभतो विशेषे संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आज एक निरीक्षण करतात. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या अंतःकरणातली इच्छा बघतात आणि तुम्ही आणि मी प्रत्येक जण प्रत्येक प्रांतात लाभ अपेक्षित धरून आहोत. फायदा कोणत्याही प्रांतात माझा फायदा व्हावा असा विचार करणाऱ्या लाभाभिलाषी जीवाला लाभाच्या भाषेत संतांची महती सांगतात. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जा कुठेही प्रारब्ध कर्म तुमचा पिच्छा सोडणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे ते तुमच्या सोबतच येणार आहे. मग त्या प्रारब्ध कर्मापासून चुकावं आणि वेगळं फळ मिळावं असं वाटत असेल तर लाभ तो विशेषे संत संगे तुम्हाला विशेष लाभ संतांच्या संगतीतच आहे. पण का हो महाराज कळलं संतांच्या संगतीत विशेष लाभ आहे कळलं पण ते संत प्राप्त कसे होतील ते सांगा ना पहिल्यांदा नाहीतर लाभ सांगून उपयोगाचं काय. महाराज म्हणतात संत प्राप्ती पूर्व पुण्याच्या उदयाशिवाय होत नाही. ज्या वेळेस तुमचं पूर्व पुण्य उदयाला येईल किंवा फलभूत होईल किंवा सानुकूल होईल त्यावेळी तुम्हाला संतांची प्राप्ती होईल आणि प्राप्त झालेल्या संतात आणि तुमच्यात अंतर निर्माण होणार नाही. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. महाराज म्हणतात पूर्व पुण्य अनुकूल झाले का मग अंतराय निर्माण होणार नाही. पण का हो महाराज
भौतिक दृष्ट्या व्यवहारात तर लोक गाडी, बंगला, धन, संपत्ती, पत्नी, मुलगा असं असलं तरच भाग्यवान समजतात. मग आम्हाला संतांची प्राप्ती झाली आणि विशेष लाभ प्राप्त झाला म्हणजे व्यवहार दृष्ट्या आम्ही भाग्यवान होऊ? तुकाराम महाराज म्हणतात नाही होणार. कारण व्यवहार भाग्याची व्याख्या निराळी करते आणि संत साहित्य भाग्य वेगळ्या गोष्टीला म्हणतात. त्याचं उत्तर देताना महाराज बोलतात, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. धन, पुत्र आणि दारा याला लोक भाग्य समजतात, पण जगद्गुरु तुकोबारा म्हणतात निकटवास बरा संता पायी. संतांच्या पायावरती वास धरून राहणे हे खरं भाग्य आहे. लोक व्यवहारातल्या पत्नीचं, धनाचं आणि मुलाचं स्वाभिमान धरतात आणि त्याची मिराशी करून बसतात. तुकाराम महाराज म्हणतात करायचीच असेल मिराशी आणि धरायचाच असेल अभिमान तर संत संगतीचा धरा. तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे विठाला विठा. तत्पूर्वी आपल्या ह्या बुलढाणा जिल्ह्यातील वरणा फाटा रोहना तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या पंचक्रोशीत गाव नाही हे अवतीभोवती 10-15 गावां मिळून सुरू झालेलं हे देवस्थान आहे. अनेक लोकांनी याला सहभागी होऊन मदत केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही आज वास्तू आणि एवढा मोठा भला मंडप आणि त्यात कथा सुरू आहे. विठ्ठला आपल्या ह्या संबंध भाविक सद्भक्तांच्या वतीने, संबंध गावकऱ्यांच्या वतीने व सद्गुरु गजानन महाराजांवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या समस्त गजानन भक्तांच्या वतीने आज ह्या उत्सवाची 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली आहे. मला आयोजकांनी सांगितलं इथे कोणीच प्रमुख नाही, त्यामुळे कुणाचंच नाव घेऊ नका. आणि सांगू, मला हे सांगणारे कमी भेटले, लिस्ट देणारे फार भेटले. काल पुण्यात बोलून आलो आणि पुण्यात आमच्याकडे लिस्ट येते. विदर्भ अजूनही निराळा आहे की आमचं नाव घेऊ नका म्हणून सांगतात. विठ्ठला समर्पण हा भाव विदर्भ प्रांतात आहे आणि म्हणून आज सद्गुरु गजानन महाराजांच्या निमित्ताने विदर्भ प्रांताची महती संबंध जगभर पसरलेली आहे. महाराज जगभरातले, देशभरातले लोक शेगाव पाहायला येतात, बुलढाणा जिल्हा पाहायला येतात आणि गजानन महाराजांवरचं तुमचं माझं प्रेम बघायला येतात. हे आपल्याला गजानन महाराजांनी दिलेलं भाग्य आहे आणि तुम्ही लोक तर त्यापेक्षाही भाग्यवान आहेत. आयोजकांनी मला सांगितलं की प्रगट दिन वा इतर कोणतेही उत्सव असू द्या, जेवढ्या दिंड्या इथून जातात त्या प्रत्येक दिंड्यांना इथे फराळ जेवणाची व्यवस्था केली जाते. भाग्यवान आहे तुमचं धन की जे वैष्णवांच्या पोटात अन्नदान करून पूर्ण होते आहे. अनेक लोकांनी इथे जमीन दान दिली आहे. जमीन सांगू तुम्हाला, ज्या ज्या लोकांनी या क्षेत्राच्या उभारणीसाठी जमीन दान दिली ना ते पुढच्या जन्मात नक्की राजे होतील. राजे हे माझ्या जवळचं बोलत नाही, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज बोलतात, भूमिदानी होशी भोपाळू, कनकदाने कांती निर्मळू. भूमिदान केल्याने भूपाळ होतो माणूस आणि सुवर्णदान केल्याने चांगलं शरीर प्राप्त होतं. म्हणून आज ज्यांना ज्यांना चांगले शरीर प्राप्त आहेत त्यांनी मागच्या जन्मात सुवर्णदान दिलेलं आहे आणि आज जे जे राजे आहेत ना त्यांनी मागच्या जन्मात भूमिदान केलेलं आहे. म्हणून तुम्ही त्यांना वोटिंग करा का न करा ते येणारच. का? मागच्या जन्मात जमीन दान दिली आहे. विठ्ठला सूत्र आहे महाराज नामदेव महाराजांचं, भूमिदाने होसी भोपाळू, सुवर्णदाने कांती निर्मळू. निर्मळ स्वज्वळ
कोमल कांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर सोनं दान करा. महिलांना कांती कोमल व्हावी यासाठी नाना प्रकारचे फेस पॅक वापरत राहतात, पण जे करायला पाहिजे ते न करता सोन्याचा हव्यास धरता. सोन्याचा लोभ सोडा आणि दान करायला लागा. पुढच्या जन्मात ह्याच्यापेक्षा सुंदर व्हाल. सगळ्या जणी मिळून म्हणतील ह्याची तारीख कोणी घेतली पहिल्यांदा त्याला दाखवा. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला चांगले वक्ते मिळाले आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची संगीतमय कथा इथे आपण श्री श्री स्वामी हरिचैतन्यजी महाराज सरस्वती यांच्या मुखारविंदातून ऐकत आहात. आणि वरून आपल्या सगळ्या कार्यक्रमाला विदर्भ भूषण, महाराष्ट्र भूषण, गोवत्स हरिभक्त परायण रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांचं मार्गदर्शन आहे. आणि त्यांचं जिथे जिथे मार्गदर्शन असतं तिथे तिथे भव्यता असते, हा आमचा अनुभव आहे. विठ्ठला विठ्ठला. संबंध गावकरी मंडळींनी, पंचक्रोशीतल्या लोकांनी तब्बल 15 गावं नाही का, की त्याच्यापेक्षा जास्त आहे, 15 पेक्षा जास्त गावं या उपक्रमाला जुळलेले आहेत महाराज. एका गावात एका सप्त्यासाठी एकमत होत नाही, 15 गावांनी एकत्र बसण्यासाठी किमान टाळ्या तर वाजवा, नक्की वाजवा. एका घरातल्या प्रपंचात एकमत होत नाही राहत महाराज. दररोज 10,000 लोकांपुढे बोलणाऱ्या कीर्तनकाराचं घरी ऐकत नाहीत. तू म्हणाल ह्याचंही ऐकत नाही बहुतेक, मला घरच नाही त्याच्यामुळे मी राजा आहे. पण ज्यांना घर आहेत ना त्यांच्या घरी ऐकत नाही. ठाला बिठाला. मीही विदर्भातलाच आहे, तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातलाच आहे, त्यामुळे विदर्भाचा नक्की अभिमान आहे. का? कारण सगळ्यात जास्त तरुण टाळकरी कीर्तनात उभे असतील तो कोणता प्रांत आहे म्हणाल तर तो फक्त विदर्भ प्रांत आहे. हे माझ्या देशाचं भविष्य. आज इथे वारकरी वेश धारण करून उभे आहेत महाराज. भाग्यवान आहात तुम्ही, पण सावध झालेले आहात. सांगू, ह्यांना म्हटलं तर तेवढा विवेक नाही की आपण कीर्तनातच जावं. टाळ मिळाला नाही म्हणून माझे भाऊ काही खाली बसले, का पाय दुखतात म्हणून बसले, की जागा नाही म्हणून बसले, का बघू हा आम्ही बसल्यावर कसं करतो म्हणून बसले. थोड्या वेळाने उत्तर द्या, मोबाईल नंबर देतो. जरा मोकळा कार्यक्रम आहे बरं का, माझ्यासोबत बोलत राहा. बोलल्याने मी अजून जास्त बोलेल, म्हणजे 10:30च्या पुढे नाही, पण तोपर्यंत 10:30 पर्यंत चांगला बोलेल. कशासाठी सांगतो, हे भविष्य आहे महाराज. या वयात ते टाळ घेऊन उभे आहेत, धन्यवाद माना. नाही तर ज्याच्या हातात अँड्रॉइड आहे आणि त्यांनी कीर्तनासाठी पायजामा घालून उभं राहणं फार कठीण आहे. अगदी कमीत कमी कपडे घालून चालण्याचं फॅड आलाय जगात. लोक उघडे राहत नाहीत, एवढं आपल्यावर पुण्य आहे, फक्त आपली एवढं मेहरबानी आहे. एवढं फॅड असताना हे पोरं इथं वारकरी वेश घालतात. हो, ज्यांनी कट करावे आणि त्याच्यात गजनी दाखवावी ते आता टोपी घालतात. अजून काय धन्यवाद द्यावे महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं ते मृदंगाच्या तालावर नाचतात, हे त्यापेक्षा धन्यवाद. नाहीतर ह्या वयापासूनच तिकडे नाचायची सवय लागते. कुकडे त्याने असं म्हटलं, म्हणजे नाचणं त्याच्याशिवाय नाही. बरोबर आहे, एकदम बरोबर. माझाही दृष्टांत म्हणजे सिद्धांत त्याने दुरुस्त करून दिला. नाचण्यासाठी काय लागते? आता सावध झाला, आता बोलणार. बोल बोल बोल, काय हरकत नाही. 2 तास तुला कोणी चढवणार नाही मी असल्यावर. कारण 2 तास कीर्तन करायचं लोक काही ऐकतात, फक्त 2 तासानंतर नको असतो. ठाला आनंद आहे. विदर्भातल्या तरुणांचा मला स्वाभिमान आहे. आणि आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना विदर्भातल्या तरुण पोरांचं कौतुकही करतो, की जे अजून भलत्या नादाला न लागता. नाहीतर तुम्ही या वयात जर त्यांना पखवाजावर नाचायला नाही लावलं ना तर ते नाचायचे थांबणार नाही. तुम्ही पखवाज नाही वाजवला तर ते डीजेवर नाचल्याशिवाय राहणार आहे. म्हणून त्यांनी भलत्या जागेवर नाचण्याआधी तुम्ही पखवाजावर त्यांना नाचवा. नाहीतर मग ते एवढे नाचतील की पुढे चालून मोठं झाल्यावर आई वडिलांच्या डोक्यावर नाचायला मागे पुढे करणार नाही. ते मापात राहावे असं वाटत असेल ना, तुम्हाला सांगतो, तुम्ही त्यांच्या शिक्षणासाठी एफडी करून ठेवली असेल, त्यांच्या आरोग्यासाठी करून ठेवली असेल, त्यांच्या जीवनासाठी करून ठेवली असेल ना, एखादी एफडी मागे राहू द्या, पण त्यांच्यावर संस्कार घाला. ते जर मापात नाही निघालं तर सगळे एफड्या एका बारवर बसल्यावर उडून टाकील. काय करतात त्याचं? खरं तर ह्यांचा संस्कार ही त्यांच्या जीवनाची सगळ्यात मोठी एफडी आहे. विठ्ठला गावाच्या बाहेर, गावात लोक येत नाहीत, गावाच्या बाहेर तुम्ही 15 गावातून थोडे थोडे लोक आलात. लांब लांब का होईना पण येऊन बसलात. कारण दुसऱ्या प्रांतात जरा लोक जवळ येतात,
आपल्या प्रांतात तेवढं मात्र आपण लांब लांब बसतो. त्याचे दोन फायदे पण आहेत, जरा गर्दी पण होत नाही, पटलं तर थांबता येतं, निघताना अडथळा पण होत नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा गोड अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज काय कुतूहल करतात मी तुमच्या पुढे बोललो. तुकाराम महाराज पहिल्यांदा तुमच्या माझ्या मानसिकतेचं निरीक्षण करतात. काय आहे मानसिकता, नेमकं यांना अपेक्षित काय आहे. जसं आम्हालाही कीर्तनात 15 मिनिटात पहिल्यांदा निरीक्षण करावं लागतं, नंतर तसं मांडावं लागतं. जे अभंगात आहे तेच मांडून कीर्तन होत नाही सुद्धा पडे. ती गोसेवा दररोज ठरलेली आहे, आमचं दररोज ठरलेलं नाही. तिथे गेल्यावर बदलावं लागतं. ठाला विठाला नक्की 15 मिनिटात तुम्हाला काय पाहिजे हे ओळखून तसं मांडणार आहे. ठाला विठाला बारीक आहे का, मौज येईल तुम्हाला. नक्की वेळ वाया गेला नाही असं वाटेल. नक्की सगळं झाल्यावर तुम्ही म्हणाल 2 तास माझे उपयोगाला गेले. एवढी प्रतिज्ञा संत साहित्याच्या भरवशावर करतो मी तुमच्या पुढे. तुकाराम महाराज निरीक्षण करतात लोकांना काय अपेक्षित आहे. सांगा ना खरंच, तुम्हा मला प्रत्येकाला काय अपेक्षित आहे. फायदा का तोटा रे पोरांनो? हा, एक सांगा, दोन्ही सांगून चिक बी मेरी पड बी मेरी करताय का? काय अपेक्षित आहे? फायदा. कोणालाही फायदाच अपेक्षित आहे. म्हणजे फायद्याला शास्त्रीय भाषेत लाभ असं म्हणतात. प्रांत कोणताही असू द्या, सगळ्यांची धावपळ फायद्यासाठीच आहे. चला जरा आपल्यापासून सुरुवात करूया. आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्याचा मला स्वाभिमान पण आहे. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी शेतीत नाना प्रकारचे पिकं पेरतो. महाराज तुमच्याकडे काय काय पेरतात सांगा जरा, मला अंदाज पण येईल. केळी आहे म्हणजे बागायती आहे, मग काही प्रश्न नाही, म्हणजे विचारच करायला नको. केळी, अजून गहू, हरभरा, कांदा, सगळं बागायत आहे. मग सधन लोक आहेत तुम्ही. मग परमार्थ याच्यापेक्षा मग रेशमी मंडप घालायला पाहिजे होता. ठाला विढाला तरी तुम्ही तुमच्या प्रपंचातले पैसे गोळा करून हाही मंडप टाकला त्याचंही आम्हाला समाधान आहे. कारण मी नेहमी सांगतो, हे सप्ते हे संस्थान जे उभे होतात ना, ते तुम्ही प्रापंचिक लोकांनी मेहनत केली. तुमच्या मुलासाठी जे कमावलं त्याच्यातला काही भाग तुम्ही संस्थानाला देता. तुमच्या त्या दान शुरत्वाला नित्य वंदन आहे महाराज. का? तुमच्या मुलांसाठी कमवलेलं आहे आणि तुम्ही इथे देता म्हणजे व्यवहारीच आहात. तुम्हाला माहिती आहे तेच त्याच्यासाठी वापरलं तर उपयोगाचं नाही, पण ते देवस्थानाला दिलं तर हे एखाद्या दिवशी तिथं जाईल, मापात तरी राहील किमान, म्हणून देता, लाभ होऊन देता महाराज. कशासाठी बोलतोय? कोणी गहू पेरतं, कोणी कांदा पेरतं, कोणी केळी पेरतं. पण आजोबापासून आपण काय केळीच पेरत आलो का? नाही. जे केळी पेरतात ते दुसऱ्या वर्षी लिंबू पेरतात. लिंबू पेरणारे संत्रा पेरतात. संत्रा पेरणारे आंबे पेरतात. म्हणजे नाही रे, संत्रा पेरणारे संत्र्याची फॅक्टरी टाकतात आणि नाहीच जमलं तर मग द्राक्ष लावतात. द्राक्ष आणि संत्र्याचा मिळून एक ज्यूस बनवतात. कोणता? मिक्स असतो तो, चांगला लागतो. ठाला विठाला कशासाठी काठाकूट करतोय मी हा? तुमच्या गळी उतरावा विषय. अहो, केळीतून कांद्यातून कपाशीतून तूर उडीद हे पिकं आपण पेरतच राहतो ना. कशासाठी पेरतो? गेल्या वर्षी कपाशी पेरली, भाव पडले त्यामुळे नुकसान झालं. या वर्षी केळी पेरली. केळी पेरल्यानंतर वादळ सुटलं, पानं फाटले, त्यामुळे घडं लागले नाही. दुसऱ्या वर्षी तूर पेरतो. म्हणजे कपाशीत नुकसान झालं म्हणून दुसऱ्या वर्षी केळी पेरली. केळीची पानं फाटली म्हणून तिसऱ्या वर्षी संत्रा पेरला. संत्र्यालाही कोणी विचारत नाही, द्राक्षाचे भाव वाढले म्हणून द्राक्ष पेरायला लागलेत. म्हणजे सगळेजण पिकांमध्ये बदल करतात. शेतकरी या पिकातून त्या पिकात जातो आणि दुसरं पीक लावतो. कशासाठी रे पोरांनो? फायद्यासाठी. आता बोलला महत्वाचा. मागच्या पिकात फायदा झाला नाही, लाभ झाला नाही, म्हणून तो प्रत्येक वेळी पीक बदलत जातो आणि फायदा पदरात पडावा यासाठी वारंवार आपल्या शेतात निरनिराळी पिकं पेरतो. निरनिराळी पिकं पेरण्याचं कारण काय आहे? लक्षात ठेवा. काय? फायदा म्हणजे लाभ. म्हणजे शेतकरी सुद्धा ज्या ज्या प्रयत्नांना सामोरे जातो ते सगळे प्रयत्न कशासाठी असतात? बोला बोला. लाभासाठी. म्हणजे शेतकरी जे प्रयोग करतो ते सगळे लाभासाठी आहेत. पुढे चला दुसरा प्रांत घेऊया.
राजकीय प्रांत घेऊ. आता तेच दिवस जवळ आले जरा. लोक ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जातात. कशासाठी? देश सेवेसाठी. बरोबर. देशसेवा. कसली डोंबल्याची देशसेवा राजा. मग जायचं तर अगोदर का नाही गेला बाबा? ठाला बिठाला. या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षातून त्या पक्षात. कशासाठी? कशासाठी? युती तोडता का तुम्ही? मी सगळे मोजून ठेवले, कारण प्रघात सुरू झाला, कोण कधी जाईल सांगता येत नाही. मी मोजलेले आहेत, एकाला जाऊ देणार नाही. आपण काही झोपून राहत नाही. सगळ्यांवर लक्ष आहे, फायद्यासाठी, लाभासाठी. बरं जाऊ द्या. शिक्षणाचा प्रांत तुम्हाला माहिती आहे. पोरं शिकायला जातात, या गावातून त्या गावात बस लावतात, ट्युशन लावतात, घरी अभ्यास करतात, ट्युशन मध्ये करतात, शाळेतही करतात. एवढे प्रयत्न कशासाठी करतात? कशासाठी? चांगले मार्क्स मिळाले पाहिजे एवढ्यासाठी. बरोबर. चांगले मार्क्स कशासाठी मिळायचे पोरीनो? चांगली डिग्री मिळाली पाहिजे एवढ्यासाठी. बरं, चांगली डिग्री तरी कशासाठी? चांगली नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी. आणि चांगल्या नोकरीत काय असतं? चांगल्या नोकरीत चांगलं पॅकेज असतं. म्हणून म्हणजे शाळेतलेही जे काथ्याकूट आहे तो कशासाठी? लाभासाठी. सगळे घेतल्यावर आपल्याला सोडून कसं चालेल तेही बोलतो. अध्यात्माचा प्रांत घ्या. हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, तुकाराम बीज आहे, दत्त जयंती आहे. अशा कालावधीत आपल्या डायरीत तारीखही रिकामी आहे. समजा समोरच्याचा फोन आला तरी लवकर देऊ नये. कशासाठी? ते म्हणाल ते तुम्हाला माहित बा, आपण काही कीर्तन केलेत नाही. ते पण लाभासाठी. कारण एखाद्या मोठ्या शहरातली तारीख बसू शकते, आता देऊन नुकसान करायला परवडत नाही. म्हणजे कोणताही प्रांत घ्या, शेती घेतली तरी लाभासाठीच धावपळ आहे. राजकारण घेतलं तरी लाभासाठीच धावपळ आहे. शिक्षणाचा प्रांत घेतला तरी लाभासाठीच धावपळ आहे. आणि जो प्रांत महाराज निस्वार्थ भावनेने केला जातो, त्या अध्यात्मातली ही तुमची माझी धावपळ लाभासाठीच आहे. प्रत्येकाचे प्रयत्न कशासाठी आहेत? लाभ व्हावा, फायदा व्हावा एवढ्यासाठी. पण खरं सांगा मला, आता तुम्हाला प्रश्न विचारायचे, आपण जी धावपळ करतो ती फायद्यासाठी करतो, त्याने खरंच फायदा झाला आहे का? झालाय फायदा? आणि फायदा झाला असता तर आपण अशी फोडली गोरी तैसा दिशे तोंडावरी झालो असतो? नाही. महाराज, माणसं एवढी मेहनत करतात, एवढी मेहनत करतात, मेहनत करून 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 पैसे कमावतात. बरोबर. पैसे कमवण्यासाठी जी धावपळ केली, त्या धावपळीत कधी जेवण करायचं, कधी उपवाशी राहायचं, कधी झोपायचं नाही. अशाने जर शरीरातला एखादा अवयव निकामी झाला, किडनी फेल्युअर झाली, तर जातात कुठं? दवाखान्यात. आणि दवाखान्यात काय डॉक्टर काय दात घेतो? काय दिलं जातं तिथे? पैसेच दिले जातात. आता ऐका, शरीराला झिजवून 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 त्याच्यातला एखादा अवयव निकामी करायचा आणि पैसे कमवायचे. आणि निकामी झालेला अवयव दुरुस्त करण्यासाठी काय द्यायचं? पैसेच द्यायचे. म्हणजे पैसे कमवून जे निकामी केलं ते दुरुस्त करण्यासाठी पुन्हा पैसेच घालवायचे. हा व्यवहार कोणता झाला? हो महाराज, फायदा नाही झाला. तुकाराम महाराज म्हणतात मुदला तोटा झाला. मुदला मध्ये पडे तोटा, तोटा मध्ये पडे
अपेक्षा लाभाची करतो, फायद्यासाठी धावपळ करतो, पण फायद्यासाठी धावपळ करणाऱ्या जीवाच्या पदरात पडतं काय? मुद्दलही निघून जात. मुद्दला मध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. तुमचा माझा उद्योग जो चाललाय ना तो तोट्याचा चाललाय आणि आपण त्याला फायदा समजायला लागलो. पण का हो महाराज, मग आम्ही जे करतो जे जर तोट्याचा आहे तर मग फायदा कशात आहे? जगद्गुरु तुकोबाराय फायद्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात बोलतात. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संत संगे. सांभाळताना थोडं तर काहीतरी होईलच म्हणून दाखवा जरा त्याला. आता महाराज बोलतात, विचार केला लाभाचा आणि पदरात आला तोटा. पण तुम्हाला फायदा अपेक्षित असेल, लाभ अपेक्षित असेल ना, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जाऊन जमणार नाही. महाराज म्हणतात, तुम्ही जा कुठेही तुमचं प्रारब्ध बदलणार नाही. मग कुठे बदलेलो? महाराज बोलले, लाभतो विशेषे संत संगे. संत संगतीत विशेष लाभ आहे. आणि एरवी तुम्ही जा कुठेही, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. तुम्ही जागा बदलल्याने तुमचं प्रारब्ध सोडेल असं नाही. महाराजांचा अभंग आहे, कर्माची भेने निघालो दुपारी, कर्म प्रातःकाळी येऊन ठाके. कर्माच्या भयाने सकाळी दुपारी निघाला आणि कर्माने प्रातःकाळी येऊन बसावं, अशी कर्माची अगाध गती आहे. आणि लाभतो विशेष संत संगे. कर्म तुमचं पिच्छा पुरवणार सोडणार नाही. महाराज बोलले, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. कपाळ म्हणजे प्रारब्ध कर्म, ते तुमचा पिच्छा सोडणार नाही. जा कुठे. सांगू तुम्हाला, कधी कधी आपल्याला प्रारब्ध मानावं लागतं. मी तुम्हाला दैववादी बनवतोय असं नाही, पण प्रारब्ध मानलं ना तर प्रयत्नवादी व्यक्तीला वैफल्य येत नाही महाराज. कारण जे फार प्रयत्न करणारे लोक आहेत ना, त्यांनी प्रारब्ध मानू देऊ नका. त्यांचा विपर्यास होऊन ते आत्महत्येपर्यंत जातात. तुम्ही कधी कधी बातमी ऐकली असेल, एखाद्या मुलाने भरपूर अभ्यास केला, 95% मार्क्स मिळाले, त्याचं नाव पेपरला छापून आलं, तरी दुसऱ्या दिवशी त्याने गळफास घेतला. ऐकली बातमी? ऐकली असेल. त्याचं कारण काय मुळात माहितीये का तुम्हाला? त्याचं कारण मुळात आहे, अति प्रयत्नवादी व्यक्ती ज्या दिवशी खूप प्रयत्न करतो त्याला यश मिळत नाही ना, त्या दिवशी तो जर प्रारब्ध मानणारा नसेल ना, तर त्याची बुद्धी फक्त आत्महत्येकडे जाते. म्हणून प्रयत्नवादी व्यक्तींनी प्रारब्ध मानलं पाहिजे. कसं? जसं वाटसरू व्यक्ती चालून दमला की त्याने विश्रांतीसाठी धर्मशाळेचं सहकार्य घ्यावं, तसं प्रयत्नाचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीने दमून थकल्यावर आरामासाठी वा पुन्हा बळ अर्जित करण्यासाठी प्रारब्ध रूपी धर्मशाळेत मुक्काम ठोकला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला जरा व्यवहारातलं सांगतो. आपल्या जवळच खानदेश आहे आणि खानदेशात एक मोठे कवी होऊन गेले. मी कविता सांगतो, तुम्ही कवीचं नाव सांगा. आता मी अभंग सांगतो, तुम्ही त्याचा लेखक सांगा. काय सांगता बोला. सांगा महाराज. कविता त्याच परवडतील आम्हाला. प्रसिद्ध कविता आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती आणि फुलराणी ही खेळत होती. सांगा पाहू नाव त्या कवीचं. बालकवी. वा, जरा टाळ्या तर वाजवा, तुम्हाला माहित नाही तर. नाव सांगितल्यावर टाळ्या पण वाजू नये एवढे बाल होऊ नका, नाही तर त्याच्यावर पण काव्य लिहावं लागेल. बालकवी. त्या मुलीने सांगितलं होतं, पण मुद्दाम मी ह्यांच्याकडून उत्तर घेतलं. बालकवी, तिला अभ्यासाला असेल.
ज्युनियर कॉलेजला अमरावती युनिव्हर्सिटीत सिनियर कॉलेजला अभ्यासाला आहे ते बालकवी होते. आता पोर्शन बदलला असेल तर मला ठाऊक नाही. मग बालकवी इतके प्रतिभावान होते, इतके प्रयत्नवादी होते, तुम्हाला सांगतो की त्यांच्या कविता वाचल्यावर त्याचा अर्थ काढण्यासाठी निसर्ग कवी म्हणून मान्यता मिळाली होती. पण सांगू, इतक्या प्रयत्नवादी व्यक्तीच्या अंतःकरणाला प्रारब्ध मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांना शेवटी वैफल्य आलं होतं. आणि मग त्यांनी शेवटच्या कविता लिहिल्या. काय लिहिल्या? कोठोनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयीच्या अंतर हृदयाला. वैफल्यग्रस्त झाले आणि प्रारब्ध मान्य न करता फक्त प्रयत्नावर विश्वास ठेवणाऱ्या त्या बालकवीला आपल्या जीवनाची जीवन यात्रा रेल्वेच्या रुळावर संपवावी लागली. म्हणून अति प्रयत्नवादी व्यक्ती जर प्रारब्ध मानत नसेल ना तर त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि प्रारब्ध तुम्हाला मानावंच लागतं. कारण तुकाराम महाराज बोलतात, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. प्रारब्धाने एखाद्याला श्रीमंत करायचं ठरवलं ना, एवढा श्रीमंत होतो महाराज, त्याला मागेच ओढता येत नाही. आणि एखाद्याला प्रारब्धाने कफुल्लक करायचं ठरवलं ना तर त्याला सगळ्या गावाने पुढे लोटायचा प्रयत्न केला तरी श्रीमंत होत नाही. होतं महाराज असं. प्रारब्धासाठी एक गोष्ट सांगितली जाते, जुने कीर्तनकार सांगायचे, बारीक आहे का, मस्त मौज येईल तुम्हाला. काय झालं, एका व्यक्तीकडे ना खूप सोनं होतं. इतकं सोनं होतं की ते सोनं ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्याने ते पोत्यात भरलं होतं. आणि असे 25 पोते भरले होते. कशाने? सोन्याने. हरभर नाहीत ते, सोन्याने भरले 25 पोते. आता शेतकरी म्हटलं की 25 पोत्याची एक थप्पी लावायची गंजी. आमच्या अकोट तालुक्यात त्याला थप्पी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? हा, थप्पीच म्हणतात. अरे वा, मग जमलं. दोन्ही जिल्ह्यात थप्पीच म्हणतात. आमच्याकडे एक ना अशी काठी आहे, बारीक हिरवीगार, त्याला हिरवं लांब पान येतं आणि पांढरं फुल येतं. त्याला आमच्या अकोट तालुक्यात बेश्रमाचं झाड म्हणतात. इकडे काय म्हणतात? हा, बेश्रमच म्हणतात. वा, म्हणजे इकडे पण बेश्रमच म्हणतात, तिकडे पण बेश्रमच म्हणतात. बेश्रमाला म्हणजे झाडाला म्हणतो. सगळीकडे म्हणजे सारखंच आहे. तुमचं माझं सारखं आहे. आता बोलायला काही हरकत नाही. त्याने त्या 25 पोत्याची थप्पी लावायची. कशी लावणार? खानदानी शेतकऱ्याचा पोरगा बरोबर सांगेल, 12 इकडून 12 तिकडून, 24 झाल्यावर 25 दोनावर आडवं बरोबर. त्याने थप्पी अशी टिकून राहते म्हणतात. शेतकऱ्याच्या मुलाला ते जमतं. आणि नोकरीवाल्याचं असलं तर म्हणे, महाराज एका इकडून 13 लावायचे आणि एका इकडून 12 लावायचे. तर त्याला काय येईल माझा, ही काही तर आहे का? मध्ये त्याला आधार द्यायचा. शेतकरी म्हटला की तो त्याला बरोबर वरचं एक पोतं अर्ध्या गंजीवर, इकडच्या अर्ध्या गंजीवर त्याला पक्क करत असतो. याच्याकडे 25 पोते भरले होते. कशाचे? विसरला तू? सोन्याचे. 25 पोते सोन्याचे भरले होते. आणि एक छोटस 4-5 किलो उरलं होतं म्हणून त्याने एका चुंबड्यात टाकलं. आमच्याकडे चुंबडं बाचकं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? बाचकच म्हणतात. लय सारखं आहे रे आपलं तुमचं. मग काही प्रश्न नाही. ते बाचकं असं वर टाकलं जातं बरोबर. एखाद्या गंजीत 25 पोते भरलेले, पण पूर्ण क्विंटलचं भरलेलं पोतं हलतं का लवकर? नाही हलत. त्याला हलवलं तरी हलत नाही महाराज, एवढं पक्क असतं. पण ते बाचके बुचके लगेच हलत राहतात. या पक्षातून या जागेवरून त्या जागेवर, त्या जागेवरून त्या जागावर. वारंवार जागा बदलत असेल तर समजून चालायचं, फुल भरलं नाही, बाचका आहे. या संप्रदायातून त्या संप्रदायात आणि या भक्तीतून त्या भक्तीत जाणारे भरायचे आहेत, अजून अपुरे आहेत, बाचके आहेत. म्हणून इकडचे तिकडे जातात. जे फुल भरलेलं आहे ना महाराज, ते चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. असं असेल तर समजायचं फुल भरलेलं आहे. आणि ढळत असेल तर समजायचं बाचका आहे. त्या घरात मग त्या गृहिणीला सोन्याचा फार राग होता महाराज. असं म्हणतात स्त्रियांना सोन्याचा फार राग असतो. तुम्हाला मान्य आहे? बरं जाऊ दे, तुम्हाला मान्य आहे? सोनं आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. थोडं थोडं आवडतं. किती ग्रॅम पर्यंत? 250-300 का 500? घेणारे म्हणतील या महाराजाला का दिवा काढण्यासाठी आणला का आमचा? 500 ग्रॅम म्हणजे कळतं का? याला भाव कळतात का? अंगावर गुंज भर नाही. पण सोन्याचे भाव माहित नाहीत. पण सोन्यावाले आमच्या जवळ असतात, काही प्रश्न नाही. तुम्हाला कमी भाव लागला तर 10-5 रुपये माझ्याकडून कमी होईल अशा जागेवर तुम्हाला घेऊन देईल. घ्यायचं आहे आता. कांदा गहू निघालाय का बघा आणि मगच मागत जा. विनोद आहे मला, दृष्टांत आहे. मग तुम्हाला सिद्धांत पटवून देतो बघा कसा. मग ती झाडत होती आणि झाडायला गेली महाराज, आणि त्या 25 पोत्याच्या थप्पीला तिचा धक्का लागला. धक्का लागल्यावर पोतं हलत नाही बरोबर, पण वर ठेवलेलं ते बाचकं होतं 5 किलोचं, ते तिच्या कंबरड्यावर पडलं. अगोदरच सोन्याचा राग जिला येत होता, तिच्या कंबरड्यावर 5 किलो सोन्याचं
आता ते सोनं असलं तरी लागणारच ना. जर तुम्ही म्हणाल 1 किलो कापूस मारून फेकला तर लागत नाही, 1 किलो दगड फेकून मारला तर लागतो, हे तिथे लागतं. पण 1 किलो सोन्याचा दगड मारा का दगड मारा सारखंच आहे, मारा लागणार असतो. कंबरड्यावर पडलं आणि लागलं महाराष्ट्रीला. कळा येत होत्या. ती म्हणत होती आमच्या घरच्यांना काही अक्कल नाही म्हणे. केव्हाची सांगते की एखाद्या महाराजला तरी देऊन टाका, बिचारा आश्रम तरी बांधेल, नाही तर अडी तरी घेईल, काहीतरी होईल बिचाराचा, त्याच्या गाडीत तर बसता येईल एखाद्या दिवशी. तुमच्याकडे समजा 25 क्विंटल सोनं आहे, एक समजा येणार नाही, काय कराल तुम्ही? वरणा फाट्यावर गजानन महाराजांचं मंदिर बांधलं, झाडून ग्रॅमन ग्रॅम देऊन टाकू, बरोबर? देतील, पण ग्रॅमन ग्रॅम देतील याची शक्यता अजूनही नाही. एखादं पोतं तरी घरी ठेवू बुवा, बाकीचे वाटल्यास द्यायचे असतील तर द्या, पण ती बोलली देऊन टाका. बरं, तो पती पण ते सोनं संपण्यासाठी प्रयत्न करत होता. तो म्हणत होता अगं काय करावं, हे सोनं संपावं, आपली संपत्ती निघून जावी यासाठी खूप प्रयत्न करतो, पण काय करावं, माझ्याकडचं सोनच संपत नाही. काही लोकांनी किती दान करू द्या, त्यांच्याजवळचं संपतच नाही. का? दान हा असा स्रोत आहे का तुम्ही इकडून सोडा तिकडून वाढत राहतच. कधी कधी पाणी गढूळ होऊ नये एवढ्यासाठी सोडलं जातं ना, तसं श्रीमंती गढूळ होऊ नये यासाठी दानाचा उत्सर्जन असावं, त्यातून ते निघून जावं. महाराज त्याने प्रयत्न केले, जमत नव्हतं. ती बोलली तुम्हाला जमणार नाही, तुम्ही काय करा माहिती आहे का, दर मंगळवारी म्हणे राजाचा दरबार भरतो, राजाच्या भरल्या दरबारात जा, राजाच्या गालावर झापड मारा, आणि मग तुम्हाला दंड करतील, त्या दंडाच्या मोबदल्यात 25 क्विंटल सोनं देऊन टाका, मोकळे व्हा म्हणे एकदाचे सोन्याच्या भानगडीतून. कोण म्हणते? त्याची पत्नी. महाराज हा कुणाचं ऐकत नव्हता तसा, पण घरचं सगळं ऐकायचं. इकडे कसं आहे, झालेल्याने सांगा, इकडे कसं आहे, कमलाकर महाराज ऐकावं लागतं की कसं? थोडंफार ऐकावं लागतं, म्हणजे ऐकावं लागतंच. थोडं थोडं वाढत जातं, घरी गेल्यावर, बाहेर आल्यावर थोडं थोडं कमी होतं, असंच ना. घाबरतात राव तुम्ही लोक फार, आपण नाही घाबरत बिलकुल, पण आपल्याला कोणी म्हणायलाच नाही खाला भेटाला. एवढे घाबरतात लोक, समजा बाहेर कुठं जर निघा, कुठं निघालात म्हटलं की लागलीच खुर्चीवर बसतात, एवढे ऐकतात. मला तर वाटतं कीर्तन त्यांना करायला लावायची, म्हणजे लोक ऐकतील तरी चांगलं, कारण ऐकायची सवय ना त्यांच्याकडून. महिला कीर्तनकार व्हायलाही लागल्यात बऱ्यापैकी, चांगलं आहे तेही. मग ऐकलं महाराज त्याने, का कटकटीन सुटायचं होतं, आणि गेला महाराज राज दरबारात. आता तुम्हाला सांगतो, भरल्या दरबारात हा असा डेअरिंगनं गेला, इतक्या डेअरिंगनं जाणाऱ्या माणसाला कोणी अडवत नाही, म्हणून सांगतो तुम्हाला डेअरिंग करत जा जरा. राज दरबारातली सोडा, कीर्तनाचा मंडप कच्च भरलेला असू द्या, पुढे यायला जागा नसू द्या, एखाद्या माणसाने चांगले कपडे घालू द्या, दान माईक जवळ येऊ द्या, त्याने कीर्तनकाराच्या कोणीच अडवत नाही. कीर्तनकाराला वाटतं एखादं दात्यातलं असावं, नाही तर मंडळातलं असावं, पण लोकांना वाटतं महाराजच्या जवळचं असेल, कोणीच अडवत नाही. फक्त डेअरिंग करत जा तुम्ही, डेअरिंगचा फायदा होतो महाराज. पण भलत्या ठिकाणी करू नका, जरा जास्त करू नका, नाहीतर माझंच नाव घेऊन ओरडत बसा. याने केलं, गेला दान पोरो, कुठं गेला? राजापर्यंत गेला. राजापर्यंत गेल्यानंतर अशी बाही मागे घेतली आणि फाड दिशा राजाच्या गालावर मारण्यासाठी उगारली. पण राजाही सावधच होता, त्यांना माहिती आहे आपले कर्म कसे आहेत, त्यामुळे ते सावध असतात. कोणीतरी कधी मारू शकतं म्हणून सावध असणाऱ्या राजाने याने जशी उगारली तसा राजा 4 बोटं खाली वाकला, आणि खाली वाकल्यानंतर गालाचा नेम धरला, आणि 4 बोटं वाकल्यावर कुठं लागेल? गालाचा नेम धरल्यावरती गेली कपाळाच्या वर. महाराज कपाळाला धक्का लागला तर राजाचं डोकं काय रिकामं असतं का? असे रिकाम्या डोक्याचे असतात ते, पण तसं रिकामं नसतं, बाहेरून मुकुट घातलेला असतो. मुकुट घातला होता राजाने, आणि ती झापड गालावर लागण्याऐवजी मुकुटावर लागली, आणि मुकुट खाली पडलं. आता भरल्या दरबारात जर राजाला झापड मारायला गेली तर त्याचा काय सत्कार करतील का फुलाच्या पाकड्या टाकून? नाही. काय केलं मग? पकडलं महाराज अंगरक्षणाने, मारला. तो काय सांगत होता याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, इतका मारला. तेवढ्यात मंत्री उभा राहिला, प्रधानमंत्री. हो सोडा त्याला, चांगला माणूस आहे. जे लोक ऐकायला बसले होते त्यांना वाटलं ह्यानेच केलं असावं, कारण इलेक्शन जवळ आले, याचाच माणूस दिसतोय म्हणे. कारण इलेक्शनच्या काळात भलतं काही झालं की समजून चालायचं हे त्यांनीच केलेलं आहे, कारण त्याच काळात ते पैसे खर्च करतात, पावणे 5 वर्ष कमावतात. व्यक्तिगत घेऊ नका बरं, मी सार्वजनिक बोलतो. महामंत्री म्हणतो सोडा, आणि त्याने राजाला मारायला आला, अंगरक्षकांना सोडावं लागलं. प्रधानमंत्री जर सांगतो
राजाला मारणाऱ्याला सोडावं लागलं. सोडावं लागल्यानंतर प्रधानमंत्र्याला राजाने विचारलं, का सोडायला सांगता? राजे साहेब, माणूस विद्वान आहे, तुम्हाला मारायला नाही, तुम्हाला वाचवायला आला होता. अहो, त्याने तुम्हाला झापड नाही मारली, तुमच्या डोक्यावर जो मुकुट होता तो खाली पाडायचा होता. बघा मुकुट पडला, हे बघा याच्यातून सापाचं 1.5 फुटाचं पिल्लू कसं वळवळ करत जात आहे. जातीवंत साप त्याच्या डोक्यातून खाली पडला, त्या मुकुटात होता, तो वळवळत करत जाणारा राजाने बघितला. राजाने बघितल्यानंतर सांगितलं, अंगरक्षणा सोडा सोडा, हार आणा, हार घाला, सत्कार करा. जर साप जरा जास्त वेळ राहिला असता आणि त्याने जर माझ्या डोक्यात मुका घेतला असता तर काय परिणाम झाला असता? तर धाम परमम मम झालं असतं. मग काय राज्य, काय वैभव महाराज, काहीच झालं नसतं. क्षमा मागितली, तुम्ही माझा जीव वाचवायसाठी आला होता, आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यावर हल्ला करायला आला, म्हणून चुकीने माझ्या अंगरक्षकाने तुम्हाला मारलं, त्याबद्दल तसदी असावी. पण काय करावं, तुम्ही एवढं उपकार केलेत की तुमच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. पण तरी सुद्धा या पामराकडून एक भेट स्वीकारा. आणि मग राजाने टाळी वाजवली. आपण टाळी वाजवली तर देव येत नाही किंवा काहीच होत नाही, पण त्याने टाळी वाजवल्या वाजवल्या हात जोडून महामंत्री उभा राहिला, आदेश महाराज. आणि त्याने आदेश दिलं, आपल्या राज्यातले 12 बलवान हत्ती पकडून आणा म्हणे, बलवान हत्ती पकडून आणा, आणि त्या हत्तीवर बसेल एवढं सोनं याच्या घरी पाठवून द्या म्हणे. कशासाठी आला होता? सोनं गेलं पाहिजे एवढ्यासाठी. झालं काय? सोनं मिळालं, घरी नाही गेला. तो एवढा घाबरत होता कमलाकर महाराज, घरी नाही गेला. अजून शोधतायत ते, का? त्याला माहित होतं आपली 14 जानेवारी आहे, काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे कशासाठी बोलतोय? संपला माझा दृष्टांत. एखाद्या वेळी तुम्ही आपण संपवायला निघा, संपत नाही, आणि एखाद्या वेळेस टिकवायला निघा, टिकत नाही. का? ते प्रारब्धावर आधारित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही इकडे तिकडे गेल्याने ते प्रारब्ध बदलणार नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे. तुम्ही जा कुठे, प्रारब्ध कर्म तुमच्या सोबतीला बदलत नाही म्हणतात. आणि असं म्हणतात, कपाळ म्हणजेच प्रारब्ध. त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे ती प्रथा आहे बहुतेक, मुलगा झाल्यावर त्याच्या 5व्या दिवशी एक कार्यक्रम केला जातो. कशाचा कार्यक्रम म्हणतात त्याला? 5वीचा कार्यक्रम. आपला तुमचा सगळ्यांचा झाला. कसा केला जातो? एक पाटा, एक वरवंटा, त्याच्या बाजूला एक दिवा, त्याच्या बाजूला एक वही आणि एक पेन ठेवला जातो. बरोबर? असंच करतात ना? कशासाठी करतात सांगा बरं? त्या माता भगिनीला वाटतं आज माझ्या मुलाचा 5वा दिवस आहे, आणि असं म्हणतात 5व्या दिवशी सटवी येते आणि माझ्या मुलाचं भविष्य लिहून जाते. उजेड असला पाहिजे, तिला चांगलं दिसलं पाहिजे, म्हणून चांगला पेन, चांगली वही आणि मोठा दिवा लावला जातो. रात्रभर दिवा तेवत ठेवला जातो. का? मान्यता अशी आहे. ज्ञानोबाऱ्या त्या मान्यतेलाच ओवीत घेतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, 5वीची राती जेवी न विसंबी जे वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ते वाहने सदा. ज्ञानोबाऱ्यांना सिद्धांत वेगळा सांगायचा आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात भक्ती अशी करा, पण ती भक्ती कशी करा एवढ्यासाठी ज्ञानोबाऱ्या रूढी सांगतात. ज्याप्रमाणे 5वीच्या रात्रीला रात्रभर दिवा लावला जातो आणि तो विजू नये याच्यासाठी माता प्रयत्न करते. जेवी न विसंबी जे वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. त्या पद्धतीने ईश्वर स्मरण करा. का लिहिलं जातं? सटवी येऊन भविष्य लिहिते आणि तेच कपाळावर लिहिलं जातं. म्हणून म्हणतात, सुदाम देव इतके दरिद्री होते, इतके दरिद्री होते का या जन्मात नाही, इथून पुढच्या 7 जन्मात त्यांना धन मिळणार नव्हतं. का? त्यांच्या कपाळावर सटवीने लिहिलं होतं श्री क्षयहा, म्हणजे संपत्तीचा क्षय. आणि कसं येईल महाराज? 7 जन्मापर्यंत श्रीमंत होण्याची लक्षणं नव्हती असं प्रारब्ध लिहिलं होतं. पण हे प्रारब्ध एक तर संत बदलू शकतात आणि संताचा आराध्य देव बदलू शकतो. ज्यावेळेस सुदामदेव भगवान परमात्म्याकडे जातात, त्या दिवशी भगवान परमात्मा त्याला आलिंगन देतात आणि त्याच्या भाल प्रदेशाचं चुंबन घेतात. आणि चुंबन घेतल्यानंतर त्याचं प्रारब्ध बदलून टाकतात, उलट करतात. श्री क्षया ऐवजी यक्ष श्री केलं जातं, म्हणजे संपत्तीने युक्त होशील असा आशीर्वाद दिला जातो. आणि मग शुद्ध भाव देखुनिया गाव सोनियाचा दिला गा. म्हणजे प्रारब्ध एक तर देव बदलू शकतो आणि त्याचं दास्य करणारे संत बदलू शकतात. एरवी जा कुठेही ते प्रारब्ध कर्म तुमचा पिच्छा सोडणार नाही. याच्यासाठी महाराजांनी हे पहिलं चरण बनवलं. जेथे जावे तेथे कपाळ सरीशे, लाभतो विशेषे संत संगे. संतांच्या संगतीत लावाय. का महाराज? संगती इतकी महत्वाची आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या वर्गाला जास्त विनंती करेल, माता भगिनींनो सावधान व्हा. आपल्या मुलाला चांगली संगती ठेवा.
चांगल्या संगतीत ठेवणार नाही ना, तर एक दिवस आपल्या प्रपंचाची वाभाळे निघाल्याशिवाय राहणार नाहीत. तसे दिवस येतात. आम्ही रोज बातम्या ऐकतोय, आम्ही रोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो. हा अनुभवातून आलेला बोध आहे, तुम्हाला सांगतो. आजच सावध व्हा. आपल्या मुलाने जर दुसऱ्या मुलाची पेन्सिल चोरून आणली तर त्याच्या कानाखाली मारा, नाहीतर कान पिरगाळ. नाहीतर म्हणाल बरी आणली, तुला विकतच घ्यायची होती, नाहीतरी आपल्याकडे पैसे नव्हते. एक दिवस तो दुसऱ्याच्या घरची तिजोरी फोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संस्कार आताच चांगले करा, संगती आताच चांगली ठेवा. धुंदुकारी का वाया गेला महाराज? धुंदुलीने त्याला वाईट म्हटलंच नाही, कुरवाळत राहिली त्याच्या अवगुणांना. आणि ज्या दिवशी माता धुंदुली आपल्या धुंदुकारीला कुरवाळत राहील, त्याच्या अवगुणाला गोंजारत राहील ना, त्या दिवशी तो एक दिवस धुंदुलीला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध व्हा. मला असं वाटतं तुम्ही कीर्तन ऐकत राहता, कीर्तनकार सांगत राहता, पण तुमच्या प्रपंचासाठी त्याचा उपयोग होणार नाही ना, तर मला असं वाटतं हा मंडप याच्यासाठी खर्च केलेला पैसा आणि घालवलेला वेळ वाया जाईल. मला असं वाटतं प्रापंचिकाचा वेळ वाया जाऊ नये. तुमच्या आयुष्यातली 2 तास मी या कीर्तनात घेतो, म्हणून तुमच्या आयुष्यात 2 मिनिटाचं तरी सद्भाग्य यावं ही विनंती आहे देवाला. आणि त्यासाठी ही काठ्याकुट आहे महाराज. मला असं वाटतं कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, याच्यात माणूस अंतर्मुख झाला पाहिजे, आत बघितलं पाहिजे. त्याने आत बघण्याचं नाव कीर्तन आहे. बाहेर सगळेच बघतो, आपण बाहेर सगळेच बघतोय. म्हणून कीर्तनाला मनोरंजनावारी घेऊ नका, किंवा लोकांना दिसलो पाहिजे म्हणून येऊ नका. त्या कीर्तनातलं काहीतरी तुमच्या जीवनात घ्या. तुम्हाला सांगतो, आमचा ही धावपळ आणि तुम्ही खर्च केलेला पैसा दोन्हीच सद्भाग्य होईल, नाहीतर मग महाराज खूप कीर्तन होतं. मला असं वाटतं कीर्तन तुमच्या प्रपंचाला स्पर्शून गेलं पाहिजे. का आपण सगळे प्रापंचिकच लोक आहोत ना? प्रपंच सोडणार आहोत का? नक्की नाही. म्हणून ज्याच्यात आहोत ते दुरुस्त झालं पाहिजे, म्हणजे आपलं अध्यात्म दुरुस्त होईल. विठ्ठला सगळ्यात महत्वाची. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही मोठ्या संख्येने आहात. तुमच्या घरचे पतिराज जर आध्यात्मिक नसतील तर त्यांना आध्यात्मिक बनवा, त्यांना पूजा करायला लावा, त्यांना देवाचं नामस्मरण करायला लावा. तुमच्या प्रपंचात संपत्ती नसली ना तरी समाधान ढळणार नाही. शपथ घेऊन सांगतो ज्ञानोबारायांची, नक्की ढळणार. स्त्रीने जर विचार केला ना तर प्रपंच स्वर्ग होऊ शकतो, स्वर्ग. आणि स्त्री जर विचित्र वागत असेल तर स्वर्गरूपी प्रपंच नरक होऊ शकतो. म्हणून स्त्रियांनी पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. भलतीकडे जाऊ नका, चांगल्या संस्कृतीला फॉलो करा, भलत्या संस्कृती फॉलो नका करू. महाराज म्हणतात, आणि नका काही गबाळाचे भरी, पडो येते थोरी नाग, पडो येते थोरी नाग, पडो येते थोरी नाग, आणि नका काही गबाळाचे भरी, नका काही गबाळाचे भरी, पडो येते थोरी नाग, पडो येते थोरी नाग, पडो येते थोरी नाग. गबाळ म्हणजे काय आम्हाला कळलं नाही. सांगू तुम्हाला, ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, व्यतिरिक्तचा छंद म्हणजे गबाळ आहे. वारकरी तत्वज्ञाना व्यतिरिक्त तत्वज्ञानाचं अनुगमन म्हणजे गबाळ आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सुलभ नामाची साधना सोडून दुसरीकडे धावणं, त्याने जे होईल त्याचं नाव नागवण आहे. तुम्ही नागवेल जा. आपण नाही करू शकत महाराज इतर छंद. तुम्ही म्हणता आम्ही कर्म मार्गाचं आचरण करू, नक्की कर्माने फलप्राप्ती होते, छाती ठोकून सांगतो. पण कर्म करण्याची कुवत आहे का आपली? म्हणून कर्मकांडाच्या नादाला लागू नका. नक्की चतुर्दशीच्या दिवशी रुद्र संहितेच्या 8000 श्लोकांचं पाठ केल्याने तुम्हाला तुमच्या सांसारिक स्थितीत बदल होईल. पण 8000 श्लोक येतात का तुम्हाला रुद्र संहितेचे? चतुर्दशीच्या दिवशी अनशन होईल का? आणि त्याच्या आधी आचमन करावं लागतं, जमेल का? कर्म मार्ग फल देणार आहे, पण सूक्ष्म आणि दुस्तर आहे, आपल्याकडून होणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज लिहितात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. आणि जर कुणाला कर्म मार्ग करायचाच असेल तर ऐका, त्यांनी कर्म करा ज्याला आचमन करता येतो. आणि आचमनासाठी नियम सांगितला शास्त्राने. कसा? कर्मी आचमन करावे, तेथ माश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिक तिवासवे, दोष पावे सुरापानास. नाथ महाराज म्हणतात, कर्म मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीने हातात पाणी घ्यावं, पण किती घ्यावं? माश मात्र जळ घ्यावे, म्हणजे एवढं पाणी घ्यावं की त्याच्यात उडीदाचा दाना टाकला की पूर्ण फुगेल. दाना पूर्ण फुगण्यासाठी पाणी कमी पडू नये आणि दाना फुगून पाणी शिल्लक उरू नये.
कमी पडलं आणि शिल्लक झालं तरी दोष काय लागेल? मद्यपानाचा पुण्य होणार नाही. कर्ममार्ग एवढा दुस्तर आहे, म्हणून ज्या तुकोबारायांना काळ घाबरतो ते तुकोबाराय त्या कर्माला घाबरून विनंती करतात देवाला, मज सोडवी दातारा आणि कर्मापासून दुस्तरा. तुकाराम महाराज काय वेडे होते का? ते कर्ममार्गाचा पिच्छा धरत नाही. सोडला त्यांनी कर्ममार्ग. का? कारण कर्म एखाद्या वेळेस पुण्य म्हणून करायला घेतलं तर पापाचं ओझं मानगुटीवर टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामाचा सुलभ मार्ग अवलंबा. विठ्ठल विठ्ठल. संतांशिवाय तुम्हाला कोणी दाखवणार नाही. नाम सोपं सुलभ आहे. रामकृष्ण हरी म्हणा, गणगणगणात बोते म्हणा, काहीही म्हणावं, नाम सुलभ आहे, सोपं आहे आणि सुगम आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाला घेण्यासारखं आहे. म्हणून बोललो, स्त्रियांनी करायची असेल तर नामाची साधना करा, स्त्रियांनी करायची असेल तर अध्यात्माची साधना करा, सात्विक राहा, घरात स्वच्छता ठेवा, देवपूजा करा, मुलांवर चांगले संस्कार घाला. हाच तुमचा अध्यात्म आहे. देवाने तुम्हाला हीच जबाबदारी दिलेली आहे. करायचं असेल तर अभ्यास करा, चांगली नोकरी करा, त्यातूनही तुम्ही परमार्थ करू शकता. इतर मार्गाला जाऊ नका. असं म्हणतात, घर दुरुस्त करायचं असेल ना तर घरातली स्त्री त्या घराला स्वर्ग बनवू शकते. स्वर्ग ज्याच्याकडून परमार्थ होत नाही ना, अशा नवरोबाकडून ती परमार्थ करून घेऊ शकते. उदाहरण देतो तुम्हाला. कोण आहे? काय झालं, एका गावात लहान लहान मुलांनी गणपती बसवला. बारीक आहे का? बरोबर, लहान मुलांनी गणपती बसवला. मोठे लोक वर्गण्या गोळा करून चांगल्या बसवत नव्हते म्हणून लोकांनी वर्गण्या देणं संभवले असतील. छोट्या छोट्या मुलांनी गणपती बसवला. जवळचे थोडे थोडे पैसे काढले आणि थोडे थोडे पैसे गोळा करून एक छोटीशी मूर्ती आणली. छोटीशी मूर्ती आणली, छोटासा मंडप घातला, छोटं स्टेज दिलं आणि गणपती बाप्पाला प्रतिष्ठापित केलं. आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची. मोठ्या मंडळांना दिवसातून एकच वेळ मिळतो, कारण बाकीचा वेळ गुरुचरित्राच्या पारायणात जातो. तुमच्याकडे पण असतं, तुम्ही हसले म्हणजे सगळीकडेच असतं. मोठं स्टेज दिलं जातं, खाली सहज बसता यावं. कशासाठी? गणपतीला आधार देण्यासाठी, गुरुचरित्राच्या पारायणाने. अहो, गणपती बसून हनुमंतरायाची आरती गाणारे मंडळातले लोक बघितलेत मी. काय अशाच्या अध्यात्माला उपयोग महाराज. म्हणून लोकांचा विश्वास उजाळला. कोणी पैसे देत नसतील आणि पैसे दिले नाहीत की यांची गणपतीची भक्ती पण बुडून जाते. सोडून दिला गणपती बसवणं. म्हणून लहान लहान मुलांनी बिचाऱ्यांनी गणपती बसवला. बरं, आता लहान मुलांनी गणपती बसवला, आरती करतायत, लोकांना कौतुक वाटायला लागलं आणि सगळे लोक महाराज दररोज दर्शनाला जायला लागले. बरं, आता त्यात काय आपल्यासारखेच असतात का? तिथे काही उत्सुक लोक असतात. ते बोलले, एवढा गणपती बसवला, आरती करता आणि शेवटी महाप्रसाद करणार नाही, काय उपयोग? महाप्रसादाशिवाय काय फळ असतं का? असतात काही काही रुची धारा. महाप्रसाद करावा लागेल. पोरांना प्रश्न पडला, हेच म्हणे आम्ही थोडे थोडे पैसे गोळा करून गणपती बसवलेला आहे, वरून तुम्ही आता पंगत द्यायला लावता, आमच्याकडे कुठं पैसे आहेत? ते बोलले, मी देईल ना. आणि मग त्यांनी सांगितलं, माझ्याकडे एक युक्ती आहे, तुम्ही असे पोते ठेवा किंवा भांडे ठेवा, म्हणे गंज ठेवा मोठे मोठे. एका गंजावर लिहा दहा, दुसऱ्यावर लिहा गहू, त्याच्यावर लिहा तांदूळ, त्याच्यावर लिहा तिखट मीठ तेल, असं लिहा. हा, वेगवेगळे गंज ठेवले महाराज मोठे मोठे. एकावर गहू लिहिलं, दुसऱ्यावर तांदूळ लिहिलं, तिसऱ्यावर तुरीची डाळ लिहिलं, चौथ्यावर हरभऱ्याची डाळ लिहिलं, पाचव्यावर साखर लिहिलं. सांगतो तुम्हाला, सगळे गंज भरले, पण कशाने? तांदूळाने भरले राजा. अलीकडे तांदूळाचं दान फार करतात लोक. का? कुणास ठाऊक. मोदी साहेबांचे उपकार म्हणा. जो तो तांदूळ देतो. माता भगिनीना तांदूळ भरभरून आणतात. त्यांना माहित आहे, नाहीतरी 10 रुपये किलोने विकावंच लागते. त्या तांदूळाचं फार गमक आहे महाराज. त्या तांदूळावाल्याने तर आमचा मोठा गेम केला राव. विठाला विठाला. फुकट मिळतात म्हणून देऊ नका. जे उपयोगाचं नाही ते देवाला द्याल तर तोही तुम्हाला निरुपयोगी देईल. म्हणून चांगलं द्या, आपल्या आवडीचं द्या. नाही तर आपलं सवय मरी गाय बमन कुदा. जी भाकड आहे ना, न्यायची गोशाळेत देऊन टाकायची पुण्य म्हणून. काय लोकांचं दान आहे महाराज. चांगलं दिलं पाहिजे. थोडं द्या पण चांगलं द्या. मग सगळ्या लोकांनी तांदूळ आणून दिले. काय करावं? गहू राहिले, सगळं राहिले. मग कसं बसं कोणीतरी गहू दिले, कोणीतरी तिखट दिलं, हे दिलं, सगळं दिलं. पण नेमकं महाप्रसाद म्हटला की तुरीची डाळ लागते वरण करायला. लोक बोलले याच्याशिवाय होणार नाही. आणि त्या वर्षी तुरीची डाळ महाग होती, 160 रुपये किलो. कोण देईल? होतच नव्हतं. पोरांना प्रश्न पडला. आणि प्रश्न पडल्यामुळे ते काय झालं, कोण तुरीची डाळ आणून देईल? जमणार नाही. म्हणून त्याच्यात एक छोटं मुलगा होतं. तो म्हटला, तुरीच्या डाळीबद्दल एक गोष्ट होऊ शकते म्हणे. इतर सगळे त्याच्याकडे कान टाव करून बघायला लागले. काय होऊ शकते? तर मग करणं. तो म्हणे, आपल्या शेजारी एक म्हातारा आणि म्हातारी राहतात. त्यांना मूलबाळ नाही, काही नाही, श्रीमंत आहेत माझ्या घरी.
आणि त्या घरात काम पडलं की ती म्हातारी मलाच बोलवते, वाण सामान माझ्याकडून आणते, भाजीपाला माझ्याकडून, दूध पण मलाच सांगते, सगळं मलाच सांगते. तिच्या घरी भरपूर डाळ आहे, मी जरा मागून बघतो, दिली तर आपला महाप्रसाद होईल. पोरं बोलले जा जरा लवकर प्रयत्न कर, आणि पंक्तीचे दिवस जवळ आलेले. महाराज हा गेला आणि म्हातारा घरी नसताना त्या म्हाताऱ्याला विचारलं, का ग आजी तुझ्या घरची सगळी कामं मीच तर करतो. ती आजी म्हटली, हो रे बाळा सगळे कामं तूच करते, पण मी नाही का तुला मग मोबदल्यात चॉकलेट देत. ते म्हणते आजी चॉकलेटने काय होते. आजी म्हणते मी तर सगळं चॉकलेटवरच करून घेते. क्रिस गेल नाही झालं ना, चॉकलेटवर करून घेतात. आबा लोकांनी सावध व्हा जरा, आजीला समजते. चॉकलेट देऊन देऊन प्रपंच ढकलला होता म्हणे, तुला देते तरी बरं ठीक आहे म्हणे, तुला काय अपेक्षित आहे. काही नाही ग आजी, मला तुझ्याकडून काही नको, पण ना आम्ही गणपती बाप्पा बसवले. मग सगळ्या लोकांनी म्हणे कोणी तांदूळ दिले, कोणी गहू दिले, कोणी तेल दिलं, कोणी तिखट दिलं, पण यावर्षी डाळ मागाय ना तुरीची, तर कोणीच तुरीची डाळ देत नाही म्हणे. आणि तुझ्याकडे कणगा भरलेला आहे, मी बघितला म्हणे, तुझी 13वी होईल आणि तरी उरेल एवढी डाळ आहे म्हणे तुझ्याकडे. मी जर एवढं काम करतो तर दे ना मला 20-25 किलो डाळ. ती म्हटली वेळायस की काय, आमचं म्हातारं किती खट्याळ आहे तुला माहित आहे. 25 किलो डाळ जर कमी झाली तर मला घराबाहेर काढेल. वयाच्या 90 दररोज घराबाहेर काढण्याची धमकी देते म्हणे मला. बरी मी जरा झट्ट आहे म्हणून बरं आहे म्हणे. आतापर्यंत याने 20 वेळा घराबाहेर काढलं, पण मीही म्हणे काही घाबरली नाही. मलाही बा अनुभव झाला, येतो अनुभव महाराज नक्की. मग ती आध्यात्मिक होती, ती म्हटली मलाही वाटतं रे माझ्या घरची तुरीची डाळ तुमच्या घरी महाप्रसादात जावी, पण काय करावं म्हातारं लय खट्याळ आहे. पण ठीक आहे म्हणे, मी काही त्याच्यासोबत 60 वर्ष असेच नाही काढले. उद्या म्हातारा म्हणे बुलढाण्याला जाणार आहे, कलेक्टर ऑफिसला काम आहे त्याचं. म्हातारं घराबाहेर पडलं की तुम्ही या आणि पाहिजे तेवढी डाळ घेऊन जा म्हणे, बघून घेऊ पुढचं काय ते. असे अनेक प्रकरण निपटले आहेत म्हणे, मी हेही निवटून घेऊ. पोरं महाराज सकाळपासून उठून टपणी होते, कधी म्हातारं घराबाहेर पडतं आणि कधी डाळ आणतो. म्हातारं सकाळी उठलं, ऊर्ध्व पुंड्र लावलं, तुळशीला पाणी घातलं. तुम्हाला प्रश्न असेल, ऊर्ध्व पुंड्र लावतं, तुळशीला पाणी देतं, तरी डाळ देत नाही. काही संबंध नाही त्या ऊर्ध्व पुंड्राचा आणि पाण्याचा. पाणी नाही हो टाकणार, तुम्हाला सांगतो. पाणी टाकणारे आध्यात्मिक असते तर मग कशाला हे हाल झाले असते महाराज अध्यात्माचे, नसते झाले. म्हातारं घराबाहेर पडलं. पोरांनी रचना करून ठेवली होती, एक घराजवळ होतं, एक मध्ये होतं आणि एक बस स्टँडवर होतं. घरातून जसं म्हातारा निघालं ना, तशी यांनी सूचना केली, म्हातारा घराबाहेर निघालाय. म्हातारा अर्ध्या रस्त्यात पोहोचलं, ते तिथून परत आलं, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलंय, आणि एक ठेवलं होतं बस स्टँडवर. म्हातारा जसा बस स्टँडवर पोहोचला ना, तसं हे परत आलं, डन म्हणे चला. पोरांची रचना फार मोठी असते महाराज. आता तर अँड्रॉइड वापरून वापरून फार रचना करतात. किंवा ते आपली आई मालिका बघते ना, सून काय करते ती काय करते, त्याच्यातही षडयंत्र कळतात त्या पोरांना. कारण आई बघते तोही बघते, गर्भसंस्कार होतात, म्हणून लहानपणातच षडयंत्र करतात. झालं महाराज, म्हातारा बस स्टँडवर गेला आणि हे सगळेचे सगळे आत गेल्यानंतर